गुड इव्हनिंग एव्हरीवन. हा, पुढे आयुर्वेदाच्या एनटीटीच्या या 34th म्हणजे 34व्या लेक्चर मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण चॅप्टर 4 जो आपला आहे असेसमेंट मेथड्स हा फिनिश करणार आहोत. 8व्या पेज नंबर पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आता याचा 5th पार्ट आपण बघतोय, असेसमेंट ऑफ क्लिनिकल कॉम्पिटन्सीज. Meaning of the clinical competency. Clinical competency includes the knowledge. ज्या गोष्टीचं आपल्याला प्रॉपर नॉलेज आहे. समजा आता आपल्याला एखाद्या विषयामध्ये प्रावीण्य म्हणजे काय हे आपण जाणून घेतोय. अम, तर प्रावीण्य म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना अर्जुन आणि गुरुद्रोण यांची आख्यायिका किंवा माहिती असेल तर ते जेव्हा दोघेही अं, अं, धनुर्विद्या करायचे, गुरुद्रोण आणि अर्जुन. तर अर्जुनला त्यांनी काय केलं होतं, धनुर्विद्येमध्ये प्रवीण केलं होतं. एकदम प्रवीण म्हणजे कसं की तो फक्त डोळे बघायचा, याचे चिमणीचे डोळे बघायचा फक्त, बाकीचे त्याला काही दिसायचं नाही. तिथंच तो धनुर्विद्येचा वापर करून तिथं तो लक्ष भेदायचा. ठीक आहे. असंच मग त्या स्वयंवराच्या वेळेस, द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेस सुद्धा माशाच्या डोळ्याच्या तिथं त्यांनी धनुर्विद्येचे वापर करून भेद घेतलेला. म्हणजे एक्झॅक्ट एकदम पिन पॉइंटेड प्रिसाइज नॉलेज, याला आपण म्हणतो कॉम्पिटन्सीज. तर पिन पॉइंटेड प्रिसाइज नॉलेज, तर नॉलेज एक आलं. क्लिनिकल कॉम्पिटन्सी इन्क्लूड द नॉलेज. सायकोमोटर स्किल्स म्हणजे एक तर त्याला धनुर्विद्येचं माहिती पाहिजे, त्यानंतर सायकोमोटर स्किल्स, त्याला ते चालवता आलं पाहिजे. क्लिनिकल रिझनिंग, आता ही आपण दोन एक्झाम्पल मध्ये अर्जुन आणि गुरुद्रोण यांची स्टोरी ऐकली. आता दुसरं बघूया आपण, क्लिनिकल रिझनिंग. तर जेव्हा आपण क्लिनिकल कॉम्पिटन्सी हा विषय मांडतो, तर त्यामुळे त्या विद्यार्थ्याला क्लिनिकली काय विचार करतात, रिझनिंग कशाचं कार्यकारण मीमांसा. एखाद्या स्टुडंटला आपण पीबीएल सोडवायला दिलं एक्झाम मध्ये आणि त्याला इन्व्हेस्टिगेशन दिलं युएसजी. तर युएसबीची, तर मग त्याचा प्रकार कुठला, टाईप. ठीक आहे, मी आता एक एक लिहितो टाईप. मग हे कधी करायला सांगायचंय. समजा आता सोनोग्राफी आहे जेवणाच्या आधी, जेवणाच्या नंतर. एखादी फिमेल कॅन्डिडेट असेल तर टीव्हीएस सांगायचं का, ऍबडोमेन पेल्वी सांगायचं का, असं. तर हे प्रत्येकाचं रिझनिंग त्याला माहित पाहिजे. आणि स्पेसिफिक काय ऑर्गन ट्रेस करायचेत का, तर हाऊ, या सगळ्या गोष्टींची कल्पना त्या वैद्याला किंवा त्या चिकित्सकाला असणं गरजेचं आहे. म्हणून हे झालं क्लिनिकल रिझनिंग. त्यानंतर प्रोफेशनल ऍटिट्यूड. प्रोफेशनल असा ऍटिट्यूड त्या व्यक्तीचा तिथं पाहिजे. त्यानंतर आहे कम्युनिकेशन स्किल्स. कम्युनिकेशन स्किल्स त्याच्यामध्ये असेसमेंट मस्ट बी परफॉर्मन्स बेस्ड अँड ऑथेंटिक. असेसमेंट मस्ट बी परफॉर्मन्स बेस्ड अँड ऑथेंटिक. ठीक आहे. अशा पद्धतीनं अशा जे असेसमेंट आहेत हे, तर आपल्याला क्लिनिकल कॉम्पिटन्सी जर चेक करायची असेल तर त्याला आपल्याला त्यातलं त्या सर्जरीबद्दल, त्या आजाराबद्दल नॉलेज आहे का, त्याची सायकोमोटर स्किल डेव्हलप झालेत का, क्लिनिकल रिझनिंग डेव्हलप झाले का, हे सगळं बघायला पाहिजे. आता प्रिन्सिपल्स ऑफ क्लिनिकल असेसमेंट मध्ये डायरेक्ट ऑब्झर्वेशन, जे काही आपण वायवा वोसे घेतो किंवा बेडसाईड ओरल्स घेतो, तर त्याच्यामध्ये काय करतो, त्या विद्यार्थ्याला ती केस टेक्निक प्रॉपर घेता येते का, त्याला ट्रीटमेंट करता येते का, याला म्हणतात डायरेक्ट ऑब्झर्वेशन. त्यानंतर मल्टिपल टूल्स. आता क्लिनिकल असेसमेंटचे मल्टिपल टूल्स आहेत, ज्यामध्ये साधारण जसं आता पॅथॉलॉजी आहे, तर पॅथॉलॉजीमध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याचे कॅलिब्रेशन करता येते का, ब्लड कलेक्ट करता येते का,
ठीक आहे. ब्लड कलेक्ट करता येतं, मग त्याला इंटरप्रिट करता येतं का, अॅनालायझर मशीन चालवता येतं का, हे सगळे टूल्स त्याला आपण वापरतो. स्टँडर्डायझेशन. आता समजा तुम्हाला 30 विद्यार्थ्यांची क्लिनिकल असेसमेंट करायची आहे, तर 30 विद्यार्थ्यांच्या करण्यासाठी जी स्पेसिफिक मेथड आहे ती स्टँडर्डाइज तुम्ही करून ठेवायला पाहिजे. म्हणजे 10,000 आहेत, त्या 10,000ची केस टेकिंग सगळेजण व्यवस्थित घेत आहेत का, त्यानंतर त्यांना चिकित्सा देता येते का, मेडिकल ऑक्सिजन वापरता येते का, इमर्जन्सीमध्ये व्हेंटिलेटरवर पेशंट शिफ्ट करता येते का, वगैरे वगैरे. तर ही सगळी एक मेथड झाली, त्याला म्हणतात एसओपी. एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर इन क्लिनिकल असेसमेंट. त्यानंतर आहे फीडबॅक इंटिग्रेशन. समजा आता तुम्ही एखाद्या पेशंटला O2 लावायला सांगितलंय, मग आता तो O2 किती पाहिजे, ठीक आहे. जर समजा विद्यार्थ्यांनी 2 मिनिट 2% पर आवर असा हिशोबाने लावला किंवा 20 लावला, है ना, तर मग अशा वेळेस त्या विद्यार्थ्यांचं ते चुकत असेल तर तुम्ही तिथं फीडबॅक सुद्धा त्याला दिले गेले पाहिजे. पुढचा पार्ट आहे रोल ऑफ ऑब्झर्वेशन अँड फीडबॅक इन असेसमेंट. ऑब्झर्वेशन ऑफ इन असेसमेंट मध्ये आपण बघतो ऑब्झर्वेशन असेस, प्रोसिजरल स्किल्स, प्रोफेशनल बिहेवियर, ओके, कम्युनिकेशन हे चांगलं असायला पाहिजे, ॲटिट्यूड असायला पाहिजे. इट प्रोव्हाइड अ डायरेक्ट एव्हिडन्स ऑफ परफॉर्मन्स. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑब्झर्व करतो. काय काय करतो, प्रोसिजरल स्किल आहेत का. उदाहरणार्थ आपण अपेंडिक्सचे ऑपरेशन करतोय आणि अपेंडिक्सचे ऑपरेशन करताना त्या विद्यार्थ्यांमध्ये काही चुका होतात, तर मग आपण त्याला लगेच फीडबॅक देतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ही गोष्टी बघितल्या. आता फीडबॅक मध्ये काय बघतो, तर ब्रिज असेसमेंट अँड लर्निंग. तर फीडबॅक देणं किंवा न घेणं हे असेसमेंट आणि लर्निंग याच्यामधलं दुवा आहे. गाईड इम्प्रूव्हमेंट. जेव्हा फीडबॅक दिला जातो तेव्हा इम्प्रूव्हमेंट आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, पुढचं बघूया. प्रमोट सेल्फ रेग्युलेशन. समजा तुम्ही त्या विद्यार्थ्याला किंवा त्या याला सांगितलं की अशा पद्धतीने हे ऑपरेटिव्ह करायचं आहे, तर पुढच्या वेळेस ते चुका करायला नाही पाहिजे. तर मग त्याच्यामुळे काय होतं, तो स्वतःलाच नियमन बंधनात लावून टाकतो की सर ओरडतात आणि मला हे हे करायचं. म्हणजे काय झालं, सर ओरडतात, त्याच्यासाठी मला याच्यात माझ्या प्रोसिजर मध्ये बदल करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. असं आपल्याला माहिती आहे. ओके. सो इफेक्टिव्ह फीडबॅक कसं असायला पाहिजे, टाइमली. टाइमली म्हणजे काय, वेळोवेळी तुम्ही त्याचा फीडबॅक घेतला पाहिजे. पुढचं आहे स्पेसिफिक. पुढचं आहे स्पेसिफिक. स्पेसिफिक मध्ये एखाद्या विशिष्ट प्रकारच्या संकल्पनेचाच तुम्ही तिथं उहापोह केला पाहिजे. कन्स्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे ज्याच्यात इम्प्रूव्हमेंटचे चान्सेस आहेत तसे. ठीक आहे. त्यानंतर आहे ऍक्शनेबल. तर जो फीडबॅक तुम्ही घेणार आहे त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घेता आली पाहिजे. पुढचा पार्ट आहे स्ट्रक्चर्ड ओरल अँड लॉंग केस, शॉर्ट केस अँड ओ सी OSC. त्याला ऑस्की असं सुद्धा म्हणतात. तर पहिलं आहे स्ट्रक्चर्ड ओरल एक्झामिनेशन. प्री डिफाईन्ड क्वेश्चन याच्यामध्ये असतात, म्हणून याला म्हणतात स्ट्रक्चर्ड ओरल एक्झामिनेशन. हा तुम्हाला MCQ विचारू शकतात, कुठल्या प्रकारामध्ये प्री डिफाईन्ड क्वेश्चन्स असतात, तर स्ट्रक्चर्ड ओरल एक्झामिनेशन मध्ये. त्यानंतर स्टँडर्ड मार्किंग स्कीम. एवढ्या प्रश्नाचे उत्तर दिले तर एवढे मार्क मिळणार, याला म्हणतात आपण स्टँडर्ड स्ट्रक्चर्ड मार्किंग स्कीम. त्यानंतर रिड्यूस एक्झामिनर बायस. आता ओरल मध्ये सर सगळं ठरलंय, स्पॉटिंग घ्यायची आहे, अमुक अमुक गोष्टीचे 4 पॅरामीटर बघायचे आहेत आणि त्यानुसार मार्क द्यायचे. हे ठरलं असेल तर त्या विद्यार्थ्यांमध्ये बायसनेस एक्झामिनरचा नसतो. त्यानंतर हायर रिअलेबिलिटी दॅन ट्रॅडिशनल वायवा. तर ट्रॅडिशनल वायवापेक्षा जी स्ट्रक्चर्ड ओरल असते
ती जास्त रिलायबल असते. लॉंग केस असेसमेंट मध्ये होलिस्टिक पेशंट इव्हॅल्युएशन म्हणजे चांगल्या पद्धतीनं आपल्या पेशंटचं सर्व बाजूंचा विचार करून आपण पेशंट बघताय का याबद्दलची तपासणी. ठीक आहे. पुढचं आहे टेस्ट इंटिग्रेशन ऑफ स्किल. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तपासण्या करतोय आपण. त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की हे जे पेशंट्स आहेत या पेशंटची इंटिग्रेशनल नॉलेज किती आहे, त्यांना कळतंय का सगळ्या गोष्टी, त्यांचे स्किल्स व्यवस्थित डेव्हलप झालेत का. जसा इंट्रा मस्क्युलर तुम्हाला एखादी गोष्ट द्यायची आहे है ना, आणि ती तुम्हाला देता येते का. म्हणजे हे सगळं झालं इंटिग्रेशन. म्हणजे त्याला थिओरिटिकल पण नॉलेज पाहिजे, किती पुश करायचे, किती द्यायचे वगैरे, आणि ऍक्च्युअल प्रोसिजर पण माहिती आहे. तर अशा वेळेस त्याला लॉंग केसमध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या होतात. नंतर लिमिटेशन्स, ह्या स्पेसिफिकली लॉंग केस जे असतात त्या सब्जेक्टिव्ह असतात आणि एक्झामिनर जर चेंज झाला तर त्या चेंज होतात. तर त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये त्याला म्हणूया की एक्झामिनर व्हेरिएबिलिटी हे एक ऑप्शन आपल्याला बघायला मिळतं, आणि सब्जेक्टिव्हिटी हे झालं लिमिटेशन. शॉर्ट केस असेसमेंट मध्ये फोकस क्लिनिकल प्रॉब्लेम. शॉर्ट केस कसे असतात, छोटे असतात. त्या छोट्या केसमध्ये स्पेसिफिक क्लिनिकल प्रॉब्लेमवर फोकस असतात. सगळे स्रोतस वगैरे आपण कशात बघतो, लॉंग केसमध्ये बघतो. शॉर्ट केसमध्ये फक्त काही विविध लक्षणं किंवा दुष्ट लक्षणं जी असतात तीच आपण बघतो. ठीक आहे. त्यानंतर मल्टिपल केसेस इन्क्रीजेस रिलेबिलिटी. लहान लहान जर केसेस भरपूर घेतल्या तर आपल्याला रिअलेबल डाटा मिळू शकतो. टेस्ट ब्रेथ ऑफ कॉम्पिटन्सी. तर आता हा जो MCQ आहे जो तुम्हाला विचारू शकतायत, त्यामध्ये बघा, विच ऑफ द फॉलोइंग असेसमेंट इज गिवन टू असेस द ब्रेथ ऑफ कॉम्पिटन्सी. ब्रेथ ऑफ कॉम्पिटन्सी कोण बघतं, तर शॉर्ट केस असेसमेंट. लॉंग मध्ये लेंथ बघूया, ब्रेथ ही शॉर्ट केस मध्ये बघूया. आता सगळ्यात पहिलं तर तुम्हाला फुल फॉर्म काय आहे हे विचारणार. OSCE किंवा ऑस्की याचा फुल फॉर्म काय, तो ऑब्जेक्टिव्ह स्ट्रक्चर्ड क्लिनिकल एक्झामिनेशन. याच्यामध्ये ऑस्की कन्सिस्ट ऑफ मल्टिपल टाइम स्टेशन. ठीक आहे. जसं आता ब्लड प्रेशर मेजरमेंट आपल्याला पेशंटचं बघायचं आहे, तर त्याच्यामध्ये स्टेप 1, स्टेज 2, स्टेज 3 असे जे स्टेशन्स दिलेले असतात, तर याच्यामध्ये आपण ते चेक करत असतो. ठीक आहे. मल्टिपल टाइम स्टेशन. ते दुसरं आहे स्टँडर्डाइज टास्क. ओके. त्यानंतर आहे चेकलिस्ट अँड रुब्रिक्स. चेकलिस्ट आणि रुब्रिक्स मध्ये स्पेसिफिक चेकलिस्ट असते, आणि रुब्रिक्स मध्ये ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर्स किंवा सब्जेक्टिव्ह पॅरामीटर. सब्जेक्टिव्ह पेक्षा ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर्सचा एक पॉइंट असतो. आता रुब्रिक्स बद्दल मी मागच्या लेक्चरमध्ये शिकवलं होतं, ते तुम्ही याच्यात कन्सिडर करू शकता. पुढचा आहे ऑस्पी इज कन्सिडर्ड ॲज द गोल्डन स्टँडर्ड फॉर क्लिनिकल कॉम्पिटन्सी असेसमेंट. मग आता तुम्हाला प्रश्न काय विचारणार, विच ऑफ द फॉलोइंग इज गोल्डन स्टँडर्ड फॉर क्लिनिकल कॉम्पिटन्सी असेसमेंट. तर आन्सर आहे ऑस्की. पुढचा पार्ट आपण बघूया, टाइप्स ऑफ असेसमेंट. पहिला आहे फॉर्मेटिव्ह असेसमेंट. फॉर्मेटिव्ह असेसमेंट मध्ये काय आहे, तर फॉर्मेटिव्ह असेसमेंट हा कंटिन्युअस असतो. ओके. त्यानंतर डायग्नोस्टिक लेवलचा असतो. याच्यामध्ये नैदानिक गोष्टींचा उहापोह केला जातो फॉर्मेटिव्ह मध्ये. फीडबॅक ओरिएंटेड असतो. याच्यामध्ये फीडबॅक आला की लगेच इम्प्रुव्हमेंट करता येतं. त्याच्यामुळे इम्प्रूव्ह लर्निंग ड्युरिंग द इन्स्ट्रक्शन्स हे आपण बघायला मिळतो.
पुढचं आहे क्लासरूम असेसमेंट टेक्निक्स. क्लासरूम असेसमेंट टेक्निक्स, त्यामध्ये कॅट्स असं त्याला म्हणूया. मग हा पण तुम्हाला एमसीक्यू विचारतात, व्हॉट इज द फुल फॉर्म कॅट. तर क्लासरूम असेसमेंट टेक्निक्स. उदाहरणमध्ये आपण बघितलं क्विजेस. क्विजेसचं मी तुम्हाला ऑलरेडी याच्यात सांगितलेलं. त्यानंतर फिअर फीडबॅक. फिअर फीडबॅक. ओके. फीड फीडबॅकमध्ये जे आपले वर्गमित्र वर्गमैत्रिणी असतात ते काय फीडबॅक देतात त्या विद्यार्थ्याबद्दल, हे महत्वाचं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आहे समेटिव्ह असेसमेंट. समेटिव्ह मध्ये एकदम शेवटी घेणारे असेसमेंट. ओके. तर वर्षाच्या शेवटी जे एक्झाम होतात किंवा प्रॅक्टिकल एक्झाम होतात, टर्म एंड्स होतात, त्याला म्हणा टर्मिनल समेटिव्ह असेसमेंट. त्यानंतर सर्टिफाईंग. सर्टिफाईंग मध्ये जे आता बोर्डाची सर्टिफिकेट मिळाली किंवा BMS ची सर्टिफिकेट मिळाली किंवा डिग्री मिळाली, म्हणजे काय, शेवटी ते व्यक्तीने किती स्कोअर केला यानुसार आपण त्यांना मार्क देत असतो. ठीक आहे. त्यानुसार त्याला म्हणतात सर्टिफाईंग. त्यानंतर ग्रेड्स अँड प्रोग्रेसिव्ह. हे पण त्याच्यातच आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळे ग्रेड्स है ना, वेगवेगळे ग्रेड्स आपल्याला समेटिव्ह असेसमेंटच्या ह्याच्यात बघायला मिळतात. प्रोग्रेशन, कशी त्या विद्यार्थ्यांची प्रोग्रेस आहे हे पण आपल्याला बघायला मिळतं. पुढचं आहे अकाउंटेबिलिटी ओरिएंटेड. तर अकाउंटेबिलिटी ओरिएंटेड काय असतं, समेटिव्ह की फॉर्मेटिव्ह? तर याच्यात सोपं लॉजिक असं आहे, ज्याचं अकाउंटिंग केलं जातं, अकाउंटिंग हे शेवटी केलं जातं कुठल्याही गोष्टीच्या, म्हणून इथं समेटिव्ह असं तुम्ही लक्षात ठेवा. नंतर पिरियडिक असेसमेंट. आता हा मुद्दा आपल्याला BMS मध्ये सुद्धा आहे. BMS च्या शिक्षकांना फर्स्ट इयरला, सेकंड इयरला आणि फायनल इयरला, फर्स्ट इयरला पहिले 1 2 3 हे झाली फर्स्ट टर्म. मग मग इथं फर्स्ट टर्म एंड. त्यानंतर सेकंड 1 2 3, मग सेकंड टर्म, आणि थर्ड टर्म मध्ये आपल्याला 1 2 आणि 3 असे 6 आणि 3 9 9 पिरियडिक असेसमेंट आपल्याला BMS मध्ये घ्यायचे असतात. हे कसे असतात, कंडक्टेड ॲट इंटरव्हल, ट्रॅक्स लर्निंग प्रोसेस अँड सपोर्ट्स रिमेडिटेशन. आता समजा आपण 3च एक्झाम घेतल्या, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि प्री टर्म. प्री टर्म म्हणण्यापेक्षा प्रिलिम. तर त्याच्यामुळे काय होतं, विद्यार्थी फक्त तेवढा वेळेस अभ्यास करतात, इतर वेळेस अभ्यास करत नाही किंवा टॉपिककडे लक्ष देत नाही. त्यामुळे काय होतं, त्यांना काही टॉपिक समजत नाहीत आणि ते ऑप्शन मध्ये ठेवले जातात. ठीक आहे. तर त्याच्यासाठी म्हणजे सपोर्ट्स रिमेडिटेशन जे आहे त्याच्यासाठी पिरियडिक असेसमेंट सांगितले. आता पुढचा मुद्दा आपला आहे तो म्हणजे आहे एक्झाम ओरिएंटेड. काय याच्यात सांगितलंय, असेसमेंट हे इव्हॅल्युएशनला पर्याय नाव नाही आहे, हे नेहमी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. पुढचं आहे असेसमेंट इज अ कंटिन्युअस अँड आउटकम बेस्ड. त्यानंतर आहे CBCS, एम्फसाइजेस इंटरनल आणि एक्सटर्नल इव्हॅल्युएशन. तर CBCS म्हणजे क्रेडिट बेस जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये क्रेडिट बेस्ड सिस्टीम मध्ये एम्फसाइजेस इंटरनल अँड एक्सटर्नल इव्हॅल्युएशन, या दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे. CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट इम्प्रूव्ह इफिशियन्सी बट हॅज इट्स ओन लिमिटेशन्स. इनोव्हेशन्स फोकस ऑन द कॉम्पिटन्सी अँड ऑथेंटिसिटी. दोन्ही गोष्टीवर महत्वाचं आहे. त्यानंतर ऑस्की. ऑस्की एन्श्योर द ऑब्जेक्टिव्हिटी इन द क्लिनिकल
असेसमेंट. तर याच्यामुळं हे लक्षात ठेवा, सब्जेक्टिव्हिटी नाही आहेत, ऑब्जेक्टिव्हिटी आपल्याला बघायला मिळते याच्यामध्ये. त्यानंतर फीडबॅक कन्वर्ट्स असेसमेंट टू लर्निंग. जर तुम्ही सारखं विद्यार्थ्यांकडून फीडबॅक घेतलेले, त्यांना ते कसे त्यांना ज्ञान प्राप्ती होते व्यवस्थित की नाही, तर मग त्याच्यामुळे काय होणार, त्यांची लर्निंग प्रोसेस इम्प्रूव्ह होणार. नेक्स्ट कन्क्लुजन काय आहे, तर असेसमेंट इन द हायर एज्युकेशन हॅज इव्हॉल्ड फ्रॉम एक्झाम सेंट्रिक मेजरमेंट टू लर्नर सेंट्रिक. म्हणजे फक्त अभ्यास त्यांच्यासाठी नाही करायचा, एखादी गोष्टीचं परीक्षेसाठी न करता तुम्हाला व्यवस्थित शिकता येते का याच्यासाठी करायचा. त्यानंतर आउटकम बेस्ड, आउटकम कसं येतं त्याच्यावर अवलंबून आहे. त्यानंतर आहे कॉम्पिटन्सी ओरिएंटेड सिस्टीम्स. तर मग सगळ्यात शेवटी प्रावीण्य, त्या विशेष कलागुणामध्ये प्रावीण्य मिळवणं असं. त्यानंतर आहे इफेक्टिव्ह, पुढचं आहे इफेक्टिव्ह असेसमेंट इंटिग्रेट्स व्हॅलिड टूल्स अँड कंटिन्युअस फीडबॅक. व्यवस्थित फीडबॅक दिला गेला पाहिजे, व्यवस्थित टूल्स याचा वापर केला गेला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आहे टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन. आता समजा आपल्याकडे मॉक टेस्ट आपण घेतोय, हे टेक्नॉलॉजीमुळे घेऊ शकतोय, आधी होतं का असं नाही. त्यानंतर ऑथेंटिक परफॉर्मन्स टास्क टू एनहान्स द लर्निंग क्वालिटी अँड अकॅडमिक स्टँडर्ड्स. ओके. अशा पद्धतीने हे चॅप्टर संपलेलं आहे. आता याच्या अं, काही स्टेप्स किंवा सिक्वेन्सेस बघूया. सगळ्यात पहिले लर्निंग आउटकम. हे जर लक्षात घेतलं तर त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे सिलेक्शन ऑफ द असेसमेंट टूल्स. मग त्याच्यासाठी पाहिजे डाटा कलेक्शन, टेस्ट, परफॉर्मन्स अँड ऑब्झर्वेशन. हे कशामुळे आपल्याला मिळणार आहे असेसमेंट टूल्स, तर जो डाटा आपण देणार आहे त्याच्यानुसार. मग ते डाटा मिळाला समजा आपल्याला, तर आपण काय करणार, त्याचं अनालिसिस करणार आहे ना, अनालिसिस करणार, इंटरप्रिटेशन करणार. परत मग त्या विद्यार्थ्याला त्याचा फीडबॅक देणार. फीडबॅक दिल्यानंतर इम्प्रूव्हमेंट आपण केली. समजा त्यांनी तुम्हाला फीडबॅक दिलं किंवा तुम्ही त्याला दिलं टीचिंग लर्निंगसाठी, तर इम्प्रूव्हमेंट इन टीचिंग अँड लर्निंग हे दोन्ही गोष्टी होणार. आणि रिअसेसमेंट, रिअसेसमेंट म्हणजे परत तुम्ही त्याला असेसमेंट द्यायची एखादी, आणि त्याच्यातून जे काही नॉलेज आहे ते परत इम्प्रूव्ह करत जातं. याला म्हणतात इट्स अ सायक्लिक मॅनर. म्हणजेच काय, तर असेसमेंट इज अ सायक्लिक नॉट अ टर्मिनल. तर हा हे सेंटेन्स तुम्हाला विचारू शकतात एमसीक्यू मध्ये, कुठलं ट्रू आहे. असेसमेंट इज सायक्लिक, असेसमेंट इज टर्मिनल. ए इज ट्रू, बी इज फॉल्स, असं तुम्ही सांगितलं पाहिजे. त्यानंतर रिलेशन बिटवीन असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन. टीचिंग लर्निंग प्रोसेस सुरू आहे. असेसमेंट ह्या ऑनगोईंग आणि डायग्नोस्टिक असतात. त्यानंतर आपण त्यांना फीडबॅक देतो. असेसमेंट नंतर त्यांना, समजा आता तुम्ही फर्स्ट पिरियडिकचा पेपर तपासला, तर मग त्यांना फर्स्ट पिरियडिकच्या अभ्यासासोबत सेकंड पिरियडिकची तयारी कशी करायची ते सांगता. म्हणजे काय झालं, फीडबॅक पण दिला आणि इम्प्रूव्हमेंट पण केली. आणि मग शेवटी जेव्हा फायनल टर्मिनल एक्झाम झाली, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म किंवा युनिव्हर्सिटी एक्झाम, तर तिथं तुम्ही जजमेंट करता आणि त्यांना सर्टिफिकेट द्या की नाही, आता हा विद्यार्थी फर्स्ट इयर BMS पास आउट झालेला आहे. पुढचं आहे असेसमेंट इम्प्रूव्ह लर्निंग, इव्हॅल्युएशन क्लॅरिफाईज लर्निंग. पुढचं आहे आता याच्यात काय काय होत आहे, असेसमेंट हे नेहमी इम्प्रूव्ह करतं लर्निंग, तर इव्हॅल्युएशन नेहमी लर्निंग व्यवस्थित झाले की नाही हे सर्टिफाय करतं. तर हे तुम्हाला परत असं आणि रिझनिंग ए आणि आर ह्या पद्धतीच्या याच्यामध्ये प्रश्न मिळू शकतात. पुढचा सेंटेन्स आहे CBCS इव्हॅल्युएशन क्रेडिट बेस्ड सिस्टीम असते. त्याच्यात कोर्स स्ट्रक्चर हे क्रेडिट पॉईंट्सनी डिवाइड केले जातात. कंटिन्युअस इंटरनल असेसमेंट म्हणजे CIA, त्याला म्हणतात CIA, कंटिन्युअस इंटरनल असेसमेंट. मग ते कशाच्या माध्यमातून घेतले जातात, असाइनमेंट वगैरे दिले जातात, प्रोजेक्ट दिले जातात, टेस्ट दिले जातात, वेगळे सेमिनार जेव्हा विद्यार्थी अटेंड करतात तेव्हा. आणि त्यानंतर एंड सेमिस्टर एक्झामिन असते ते. आणि त्याच्यानंतर सरतेशेवटी त्यांना SGPA किंवा CGPA दिला जातो. तर CBC एम्फसाइजेस कंटिन्युअस प्लस समेशन इव्हॅल्युएशन. हे दोन्ही दुसरी महत्वाचं सेंटेन्स आहे
ज्याच्यावर तुम्हाला असर्शन रिझनिंग किंवा विच ऑफ द फॉलोविंग असे प्रश्न विचारू शकतात, है ना. पुढचं घेऊया. फॉर्मेटिव्ह अँड समेटिव्ह असेसमेंट इंटिग्रेशन. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपण इन्स्ट्रक्शन देतो, त्यानंतर फॉर्मेटिव्ह असेसमेंट देतो, मग फीडबॅक दिला जातो, इन्स्ट्रक्शनल ऍडजस्टमेंट केले जातात आणि सगळ्यात शेवटी समेसिव्ह असेसमेंट दिले जातात. अशा पद्धतीचा हा ट्रॅक आहे. असा सुद्धा प्रश्न तुम्हाला याच्यात विचारू शकतात. फॉर्मेटिव्ह असेसमेंट नीड्स समेटिव्ह असेसमेंट, म्हणजे हे आणि हे कंबाईन झाल्यानंतरच ज्ञान प्राप्ती होणार आहे. ओके. त्यानंतर CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग. ते कसे होते, पहिल्यांदा ॲटम बँक तयार केली जाते, नंतर डिजिटल टेस्ट डिलिव्हरी केली जाते, त्यानंतर ऑटोमॅटिक स्कोरिंग त्या एक्झाम मध्ये ते दिले जाते, त्यानंतर इमिडिएट फीडबॅक तिथं दिले जातो. जसं आता आपण आपली CBT बघितली की त्याच्यात तुम्हाला रिस्पॉन्स प्रॉपर दिला गेला आहे. त्यानंतर रिझल्ट पण त्या दिवशी तिथंच लागतो. CBT इम्प्रूव्ह इफिशियन्सी बट कॅनॉट ॲसेस ॲटिट्यूड इफेक्टिव्हली. तर हा सेंटेन्स तुम्ही लक्षात घ्या. कॅनॉट ॲसेस ॲटिट्यूड्स इफेक्टिव्हली, हा तुम्हाला परत प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचा प्रकार आहे असर्शन आणि रिझनिंग. पुढचा पॉईंट बघूया. इनोव्हेशन इन इव्हॅल्युएशन सिस्टीम. आता कुठले कुठले इनोव्हेशन झाले. सगळ्यात पहिल्यांदा तर ट्रेडिशनल एक्झाम घेतल्या जायच्या, त्यानंतर आउटकम बेस्ड एक्झाम एज्युकेशन सिस्टीमचा वापरला गेला. त्यानंतर वेगळे रुब्रिक्स वापरले गेले. रुब्रिक्स काय आहे ते मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं. रुब्रिक्स मध्ये थोडक्यात एक चेकलिस्ट, ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर्स आपण जे रिसर्च मध्ये बघतो ते आपल्याला रुब्रिक्सच्या कॅटेगरीमध्ये टाकता येतील. एखादी स्पेसिफिक स्केल आहे किंवा एखादा स्पेसिफिक मुद्देसूद आहे. एखाद्या साधारणतः वर्गामध्ये आपण जेव्हा शिकवतो तर त्या शिकवण्यामध्ये कम्युनिकेशन स्किल चेक केले, एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं तो विद्यार्थी देतो ते चेक केले, त्याला मॉडर्नचं काय येतं, आयुर्वेदिकचं काय येतं असं बघितलं. तर मल्टिपल चेक पॉईंट्स आपण बघितले, त्याला म्हणतात ते रुब्रिक्स. त्यानंतर परफॉर्मन्स टास्क, काही स्पेसिफिक टास्क आपण त्या विद्यार्थ्यांना देतो ते त्यांनी केले, अशा पद्धतीचं पॉईंट. त्यानंतर आहे ई पोर्टफोलिओज. ई पोर्टफोलिओ सुद्धा गरजेचे आहेत. आपण आता ई पोर्टफोलिओ बद्दल थोडस बघून घेऊया. व्हॉट इज मीन बाय ई पोर्टफोलिओ. ई पोर्टफोलिओज, ई पोर्टफोलिओज इन एज्युकेशन. ई पोर्टफोलिओ म्हणजे e-portfolio in the education are the digital collection of the student work, reflection and the achievement curated over the time and demonstrated the learning process, skills and competency. This platform enhances student engagement, ownership and critical reflection while allowing the educators to assess track records, provide information in the both blended and online environment. आता याच्यामध्ये बघा, त्याचे टाईप किती, चार. कुठले कुठले, वर्किंग, डिस्प्ले, असेसमेंट अँड डेव्हलपमेंट ऑफ पोर्टफोलिओज. तर याच्यामध्ये एक आर्टिकल आहे, ते मी तर तुम्हाला वाचून दाखवतो. व्हेरीफाय होत आहे.
युजेस ऑफ ई पोर्टफोलिओ इन एज्युकेशन असं त्याच्यामध्ये आहे. हा तुम्हाला आर्टिकल मी पाठवणार आहे, आपण तरी सुद्धा होते इथं वाचून घेऊया. 2 सेकंड चालू असेल. हम्म. 12 पेजेसचा आहे, आपण शॉर्ट मध्ये बघूया. E-portfolio is commonly used of the support evaluation process in all the forms of education. It is considered to be very useful in the tool by many professional organizations, working groups, projects in the leading topic of many conferences and the workshop. These initiatives drive the development of e-portfolio and enhances its using of the new technology in the education. टेक्नॉलॉजी आपण वापरतो त्यात त्याच्यामुळे एज्युकेशन सिस्टीम चांगली होते. By their activities, studies, and the medical methodological support initiatives directly influence the government and especially education practice. आता हे चेक रिपब्लिकचं त्यांनी दिलेलं आहे, इंट्रोडक्शन आहे. ई पोर्टफोलिओ इन एज्युकेशन अशा गोष्टी आहेत. 1-2 मिनिटं, जरा टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपण थांबूया. हा, टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, आता आपण पुढचं बघूया. तर पोर्टफोलिओ मध्ये ई पोर्टफोलिओ मध्ये साधारण याच्यामध्ये ह्या आर्टिकल मध्ये चेक रिपब्लिकचं थोडं त्यांनी सांगितलेलं आहे. ड्यू टू द कन्सिडरेबल फ्रॅगमेंटेशन ऑफ द इन्फॉर्मेशन इन द यूज ऑफ portfolios in the education, the attempt and initiative which try to uncover the advantage but also the difficulties in the implementing using of the portfolios in the education are very important. These facts are underlined by the fact of portfolio by making its way into the electronic version, म्हणजे त्यालाच म्हणतो आपण ई पोर्टफोलिओ. For the purpose of an easier overview, understanding opinions on the e-portfolio, better understanding and worldwide world organization surveys and the projects are chosen which deals with the area. They can serve as a valuable sources of for the deeper contemplation contem- contemplation of portfolio evaluation. The part of showing up the portfolio in our country forms an integral part of this article. आता हे सगळं याच्यामधलं आहे. तर पहिलं आहे युरोपियन इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग इज नॉट अ प्रॉफिट असोसिएशन. हे कुठल्या कुठल्या संस्थांशी निगडीत पोर्टफोलिओ आहेत ते आहे. पहिलं युरोपियनचं, त्यानंतर युरोप पोर्टफोलिओ 2 हे दुसरं आहे. त्यानंतर तिसरं आहे ई लर्निंग, EFQEL त्याला म्हणतात. त्यानंतर आहे युरोपियन स्कूल नेट, त्याच्यामध्ये 30 नेटवर्क त्यांनी सांगितलेत, 30 कंट्रीजचे सांगितलेत. त्यानंतर आहे सेंटर फॉर एज्युकेशन टेक्नॉलॉजी अँड इंटरपोर्टेबिलिटी स्टँडर्ड्स. त्यानंतर ब्रिटिश न्यू कॅसल युनिव्हर्सिटीचा एक पोर्टफोलिओ आहे, त्याला इपेट असं म्हणतात. असं येतात वेगळे वेगळे एक्झाम्पल्स आहेत. आता आपण ते स्टडी वगैरे केली आहे त्यांनी, मी लास्ट डिस्कशन वर येतो, म्हणजे त्याच्यात सगळ्या गोष्टी आपण बघायला मिळतील. नंतर तुम्ही वाचून घ्या. ओके, ज्यांना फार इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी. एज्युकेशन ऑडिओव्हिज्युअल इन एज्युकेशन द ऑडिओव्हिज्युअल अँड द कल्चरल एक्झिक्युटिव्ह एजन्सी, हे त्याचं नाव आहे. EACAE, which operates under the European Commission, pursue need to integrated portfolio into learning process as highly date up to date. This agency published within the Eurydice, the international network, the document key data on the learning and innovation through the ICT at a school of in 2021. It deals with the evaluating key competencies with the use of information technology in the education process, education assignment section. It addresses the current insufficiency in implementation of e-portfolios for the pupil assessment. It covers the portfolio. It considers the portfolio genuinely ICT based assessment mechanism. तर मग हे त्यांनी त्यांनी युरोडायन्स नावाच्या ह्याच्या दिल्या. आता आपण मागे जाऊन थोडं गुगल भाषांना विचारूया की
आपल्या भारतामध्ये कुठलं ई पोर्टफोलिओ सिस्टीम वापरली जाते? ई पोर्टफोलिओ इन इंडिया. ओके, इंडियन एज्युकेशन सिस्टीम. तर आता याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की अं, एक आर्टिकल आहे, ते आर्टिकल आपण परत वाचतोय. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले त्यांनी उदाहरण दिलं एनएमसीचं. त्यांनी दिलंय लॉगबुक नावाचं एक प्रकार आहे. जसं आपण फायनल इयरच्या विद्यार्थ्यांना किंवा सेकंड इयर पासून लॉगबुक भरायला सांगतो आणि मग ते चेक केले जातं. तर आता ई लॉगबुक पण आलेलं आहे, जे आपल्याला बघायला मिळेल. ते जे इंटर्नशिपच्या विद्यार्थ्यांना बघायला मिळतं. आता एक बीएडच्या सिलेबस मधला एक नोट्सचा पॉइंट आहे, तो पण एक बघून घेऊया. आणि याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. ठीक आहे, म्हणून तर एक 2 मिनिटाचा वेळ लागेल, पण हा पॉइंट टॉपिक आपण कव्हर करून घेऊ. ओके, हा पण मी आर्टिकल तुम्हाला पाठवून देईन. रशिया मधलाच आपण आर्टिकल आहे. याच्यामध्ये आयसीटी टूल्स वापरावं असं सांगितलंय. आणि याच्यात बघा ई पोर्टफोलिओ कसं काम करतात. द डेव्हलपमेंट ऑफ द सेल्फ रिकॉर्डेड लर्निंग स्किल्स थ्रू द ई पोर्टफोलिओ क्रिएशन. पहिल्यांदा विद्यार्थी आहेत, मग ते विद्यार्थ्यांमध्ये सेल्फ इफिशियन्सी आणि ऑटोनॉमी आली, मग ते सेल्फ मोटिवेट झाले, हायर क्वालिटी एज्युकेशन मिळालं, क्रिएटिव्हिटी आणि ई पोर्टफोलिओ मिळाल्यामुळे सेल्फ रेग्युलर लर्निंग थ्रू आउट द लाईफ मिळालं. परत ते विद्यार्थी ऑटोनॉमी सेल्फ इफिशियन्सी एक सायक्लिक मॅनर मध्ये आपल्याला बघायला मिळतं. अशा पद्धतीनं याच्यात याचं वर्णन आहे. 35 विद्यार्थ्यांवर हा प्रयोग झाला होता. ओके, रिझल्ट काय आला? द सर्वे रिझल्ट डिड नॉट contain a negative answer. There are where 7% of students have a neutral answer. Of the respondent have absolutely agreed with rather yes yes is option and 43% response. त्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. आता फॉर्मल लर्निंग, नॉन फॉर्मल लर्निंग आणि इनफॉर्मल लर्निंग हे कसे कसे त्याचे ऍडव्हान्टेज वगैरे वगैरे ते दिलेले आहेत. फॉर्मल, इनफॉर्मल आणि नॉन फॉर्मल याच्यामध्ये बघा एवढे कॉमन गोष्टी आहेत, एवढे इनकॉमन गोष्टी आहेत. आता हे एज वाईज त्या गोष्टी दिलेल्या आहेत. अजून काही महत्वाचं असेल तर मी सांगेन. स्टुडंट रिफ्लेक्शन इंडेक्स जो आहे तो याच्यामध्ये मेटाकॉग्निशन अँड प्रोग्रेशन मध्ये 0, 100, 12 म्हणजे हे ते स्टॅटिस्टिकल अनालिसिस आहे त्या स्टडीचा. ओके, आता आपण एक्झाम्पल्सच बघूया डायरेक्टली. हा पॉइंट इथंच थांबूया. Examples of portfolio India. In education. In education.
Educational portfolio in the India served as a curated collection of the student and teachers who documented learning growth and achievement through the academic, creative, and professional artifacts. They include त्याच्यात काय काय असं होतं बट नॉट लिमिटेड टू प्रोजेक्ट वर्क असू शकतं, आर्ट वर्क असू शकतं, ब्लॉक स्टाईल एंट्रीज, रिफ्लेक्टिव्ह नोट्स, डिजिटल फाईल असू शकतात, टीचर डेव्हलपमेंट लेसन प्लॅन याच्यात असू शकतं आणि आणि त्याला केटवेल असं म्हणतात. केटवेल विचारू शकतात तुम्हाला एमसीक्यू मध्ये. तर स्कूल स्टुडंट पोर्टफोलिओ मध्ये केटवेल. त्यानंतर ई पोर्टफोलिओ डिजिटल पोर्टफोलिओ मध्ये ऑफन बिल्ड प्लॅटफॉर्म लाईक वर्ड प्रेस, गुगल साईट शोकेस स्टुडंट बेस्ड वर्क सच एज कोडिंग प्रोजेक्टर्स. म्हणजे काय काय त्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे वर्षभरात हे सगळं. त्यानंतर हायर एज्युकेशन मध्ये पीएचजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी त्याने उदाहरण दिलेलं आहे. रिसर्च पेपर्स काय केलेत ते सगळं त्याच्यात दिलेलं असतं. मेडिकल अंडर प्रोफेंट इंडिकेट्स द मेडिकल स्टुडंट्स इन इंडिया युजेस द ई पोर्टफोलिओ टू ट्रॅक द लर्निंग असेसमेंट इन द, म्हणजे एकाच याच्यात सगळं. फर्स्ट टर्मला या विद्यार्थ्याने काय केलं, सेकंड टर्मला काय केलं, थर्ड टर्मला काय केलं वगैरे वगैरे असं. त्याच्यात मग रुब्रिक्स फीडबॅक वगैरे सगळं आपल्याला बघायला मिळतं. आता इथे एक एक्झाम्पल आहे, रोहिणी जैन पोर्टफोलिओ कोर्स फॉर टीचर्स. आपण ते नंतर बघू शकता. नक्कीच हे होतं पोर्टफोलिओचं. त्यानंतर लर्निंग अनालिटिक्स, याच्यामुळे काय होतं, एक वेगळं प्रकारचं अनालिसिस मिळतं आणि कॉम्पिटन्सी बेस्ड असेसमेंट आपल्याला बघायला मिळते. पुढे जाऊया. त्यानंतर रिकॉल, वारंवार एखादी गोष्ट केल्यामुळे त्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रावीण्य मिळतं. रिकॉल इज इक्वल टू कॉम्पिटन्सी. त्यानंतर क्लिनिकल कॉम्पिटन्सी असेसमेंट मध्ये बघूया आपण. नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर क्लिनिकल खूप परफॉर्मन्स चांगला होतो. ऑस्की, लॉंग कन्सर, शॉर्ट कन्सर हे बघायला मिळतात. ऑस्कीचं मोस्ट ऑब्जेक्टिव्ह टूल आहे, तर सब्जेक्टिव्ह टूल आहे का, नाही आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट, तर इथं तुम्ही सब्जेक्टिव्ह टूल नाही ऑब्जेक्टिव्ह टूल. रोल ऑफ द ऑब्झर्वेशन अँड फीडबॅकमध्ये स्टुडंट परफॉर्मन्स पहिल्यांदा बघितला जातो, त्याचे ऑब्झर्वेशन कसे कसे केले जातात. त्यानंतर तो जजमेंट घेतो का, रुबिक्स म्हणजे जे ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर्स व्यवस्थित वापरले जातात का. त्यानंतर फीडबॅक ते विद्यार्थ्याला दिला जातो, रेग्युलेटेड केलं जातं आणि इम्प्रुव्हमेंट केली जाते. नो फीडबॅक इज इक्वल टू नो लर्निंग फ्रॉम द असाइनमेंट. जर विद्यार्थ्यांनी त्या असाइनमेंट बद्दल काही दिलं नाही, असेसमेंट बद्दल काही दिलं नाही, तर त्याच्यातून काही लर्निंग मिळत झालं नाही असं मान्य केलं जातं. हा सेंटेन्स तुम्हाला याच्यात असं रिझनिंग साठी पण विचारू शकतात. टेबल्स कुठले कुठले आहेत ते आपण बघूया. असेसमेंट वर्सेस इव्हॅल्युएशन. पहिला ऍस्पेक्ट आहे, पहिल्या कॉलम मध्ये ऍस्पेक्ट, असेसमेंट आणि इव्हॅल्युएशन आहे. नेचर हा असेसमेंटचा प्रोसेस ओरिएंटेड आहे. इव्हॅल्युएशनचा जजमेंट ओरिएंटेड आहे. टायमिंग याच्यात असेसमेंट मध्ये कंटिन्युअस असते, तर इव्हॅल्युएशन टर्मिनल म्हणजे सगळ्यात शेवटी केली जाते. पर्पज इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी, आणि हा इव्हॅल्युएशन हे नेहमी सर्टिफिकेट घेण्यासाठी, ग्रेड्स देण्यासाठी, आणि याचा फोकस असेसमेंटचा नेहमी लर्निंग असतो. याच्यामध्ये बरेचसे प्रश्न तुमचे कव्हर झाले. दुसरा आहे फॉर्मेटिव्ह वर्सेस असेसमेंट, समेटिव्ह असेसमेंट. तर याच्यामध्ये महत्वाचं आहे टायमिंग, पर्पज, फीडबॅक आणि नेचर. फॉर्मेटिव्ह मध्ये टायमिंग हा ड्युरिंग इन्स्ट्रक्शन असतं, नेहमी लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारू शकतात नेहमी. पेन घेऊया, स्मार्ट पेन, व्हॅनिसिंग पेन घेऊया. तर यामध्ये आपल्याला बघायला मिळतं ड्युरिंग असेसमेंट आणि समेटिव्ह हे एंड ऑफ असेसमेंट. पर्पज काय, इम्प्रूव्ह लर्निंग. हा पर्पज काय आहे, सर्टिफाय लर्निंग. त्यानंतर इमिडिएट इकडे आहे युजली डिलेड. फीडबॅक याच्यात डिले केला जातो. याचं नेचर काय, डायग्नोस्टिक इन नेचर, आणि हे जजमेंटल इन नेचर. तर हा तुम्हाला नेहमी विचारणार, डायग्नोस्टिक इन नेचर कोणता आहे, तर फॉर्मेटिव्ह आहे, आणि जजमेंटल कोणता आहे, तर समेटिव्ह आहे. नेक्स्ट, सीबीसीएस क्रेडिट बेस्ड
सिस्टीम आणि ही आहे ट्रेडिशनल सिस्टीम. क्रेडिट बेस्ड सिस्टीमचं करिक्युलम मॉड्युलर असतो, तर याचा रिजिड असतो. असेसमेंट कंटिन्युअस असतात, फायनल एक्झाम हेवी असते फक्त. फ्लेक्झिबिलिटी याच्यात हाय असते CBCS मध्ये, क्रेडिट बेस्ड सिस्टीम मध्ये. आणि ट्रेडिशनल मध्ये फ्लेक्झिबिलिटी नसतेच, ते रिजिड असते. त्याच्यामुळे लर्नरची चॉईस CBCS मध्ये असते. तर चॉईस बेस्ड नावातच आहे, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. आणि ट्रेडिशनल मध्ये असं काही लर्नरची चॉईस नसते. CBT आणि पेपर बेस्ड एक्झाम मध्ये स्कोरिंग ऑटोमॅटेड असतं. CBT मध्ये. पेपर बेस्ड मध्ये मॉडरेटर असतो, पेपर चेकर असतो, त्यांना ते करावं लागतं. त्यानंतर फीडबॅक हा इमिडिएट मिळतो कम्प्युटरच्या याच्यात. बायसनेस याच्यात कमी असतो. आता 4 वेगवेगळे एक्झामिनर चेक करतात पेपर, तर प्रत्येकामुळं प्रत्येकाचा बायसनेस होऊ शकतो. ऍक्सेसिबिलिटी टेक डिपेंडंट आहे आणि पेपर बेस्ड युनिव्हर्सल आहे. पुढचा पॉईंट आहे ट्रेडिशनल वर्सेस इनोव्हेटिव्ह इव्हॅल्युएशन. ट्रेडिशनल हा रिकॉल बेस्ड आहे, सिंगल एक्झाम एकच असते, टीचर सेंटर्ड असतं. इनोव्हेटिव्ह म्हणजे लर्नर सेंटर्ड, आउटकम फोकस, कंटिन्युअस आणि कॉम्पिटन्सी बेस्ड. याच्यात रिकॉल बेस आहे, याच्यात कॉम्पिटन्सी बेस आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे टूल्स फॉर क्लिनिकल असेसमेंट. तर सगळ्यात पहिले आहे लॉन्केस. लॉन्केस काय? हॉलिस्टिक कॉम्पिटन्सी. सर्वांगीण बाजूने सगळे स्रोतच विचारले, सगळे हेतू विचारले वगैरे वगैरे, तर लॉन्केस झाले. हे काय? सब्जेक्टिव्ह आहे त्याच्यासाठी. शॉर्टकेस लिमिटेड स्कोप असतो, मोजके पॉईंट विचारले जातात. स्पेसिफिक स्किल, हे आजार तुम्हाला आहेत का, किंवा ही लक्षणं होती का. पांडूचे केस आहे तर तुम्ही अक्षी कुटशूट वगैरे विचारणार असं. तर हे स्पेसिफिक पॉईंट झाले. ओरल एक्झाम हे नॉलेजसाठी केली जाते. एक्झामिनर बायसेस त्याच्यात बघितले जातात. त्यानंतर आहे ऑस्की. ऑस्की हे स्किल प्लस ऑब्जेक्टिव्हिटी याच्यासाठी बघितले जातात. आणि रिसोर्च इंटेन्सिवाइज याच्यात केले जातात. ऑब्झर्वेशन वर्सेस रिटर्न टेस्ट. सगळ्यात पहिले ऑब्झर्वेशन, ते स्किल आणि बिहेवियर बघतात. रिटर्न टेस्ट तुमचं नॉलेज चेक करतं. ऑथेंटिसिटी हाय असते ऑब्झर्वेशन मध्ये, रिटर्न टेस्ट मध्ये कमी असते. त्यानंतर ऑब्जेक्टिव्हिटी डिपेंड्स ऑन द रुब्रिक्स. जर चांगलं तुमचे ऑब्झर्वेशनचे पॉईंट असतील मांडून ठेवलेले, तर त्याच्यावर चांगलं असतं. रिटर्न टेन्स मध्ये ऑब्जेक्टिव्हिटी नेहमी जास्त असते. फीडबॅक इमिडिएट दिला जातो ऑब्झर्वेशन मध्ये. रिटर्न टेस्ट सगळी संपली, सगळ्या विद्यार्थ्यांचे चेक झाल्यानंतर म्हणजे डिलीट. त्यानंतर पिरियडिक असेसमेंट वर्सेस वन टाइम एक्झाम. तर मॉनिटरिंग, रिमेडिटेशन आणि स्ट्रेस. तर पिरियडिक असेसमेंट कंटिन्युअस पॉसिबल आणि डिस्ट्रीब्युटेड असते. आणि वन टाइम सिंगल स्नॅपशॉट नॉट पॉसिबल ऑफ द रिमेडिटेशन अँड हाय इन द स्ट्रेस. लास्ट डे मेमरी पॉईंट्स कुठले कुठले आहेत त्याच्यात? असेसमेंट इज इक्वल टू लर्निंग इम्प्रुव्हमेंट, इव्हॅल्युएशन इज इक्वल टू जजमेंट, क्रेडिट चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम म्हणजे कंटिन्युअस प्लस क्रेडिट. त्यानंतर फॉर्मेटिव्ह म्हणजे फीडबॅक, समेटिव्ह म्हणजे सर्टिफिकेशन. ऑस्की एक गोल्ड स्टँडर्ड आहे. आणि टेक्नॉलॉजी सपोर्ट नॉट रिप्लेस्ड असेसमेंट. फीडबॅक कम्प्लीट असेसमेंट सायकल. तर अशा पद्धतीने आपल्या इथं 4 चॅप्टर कम्प्लीट झालेले आहेत. आणि पुढचे जे चॅप्टर्स आहेत ते लवकरच आपण ह्या नेक्स्ट वीकमध्ये कव्हर करू. आणि 1 फेब्रुवारी पर्यंत टार्गेट ठेवू की मराठीचा कमीत कमी सिलेबस आपला कव्हर झाला पाहिजे. म्हणजे पुढचे 15 दिवस आपल्याला हिंदी या माध्यमासाठी देता येईल. आणि त्यानंतर मग आपण आता सध्याच्या घडीला तुम्ही मॉक टेस्टवर भर द्या. जसं मला वेळ मिळेल किंवा जसं जसं शेड्यूल होईल त्यानुसार मी सिलेबस कम्प्लीट कव्हर करून ॲज अर्ली ॲज पॉसिबल देईन. माझं टार्गेट आहे 1 फेब्रुवारी पर्यंत मराठी. आणि पुढचे जे लेक्चर्स आहेत कारण की 2025 मध्ये जे लेक्चर्स होते ते हिंदीमध्ये होते. त्यामुळं साधारणतः अशा विद्यार्थ्यांसाठी आपण ते उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणून मी मराठीवर जास्त भर देतो. हिंदी ऑलरेडी आहे, फक्त त्याच्यात फर्निश्ड पद्धतीचे जे नोट्स आहेत त्यांचे एक्सप्लेनेशन आपण देतोय. ठीक आहे. सो आता आपण इथं थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच. सायनिंग ऑफ युअर होस्ट डॉक्टर हितेश्वर लोणारे. थँक्यू.